नमस्कार प्रेक्षकांनो, ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील सगळ्यांची लाडकी अपूर्वा हिची त्यांच्या वडिलांनी चांगलीच पोलखोल केलेली आहे। तर प्रेक्षकांनो, सर्वजण ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील कलाकारांना खूप मिस करत आहेत। या मालिकेचा पुढचा भाग लवकरात लवकर यावा अशी त्यांची खूप इच्छा आहे। तर प्रेक्षकांनो, अपूर्वा आणि तिच्या बाबांनी एका मुलाखतीमध्ये आपल्या आयुष्याविषयी खूप काही किस्से शेअर केलेले आहेत। अपूर्वाचे बाबा तिचे पोल खोलताना आपल्याला दिसत आहेत। तर प्रेक्षकांनो, झालं असं की अपूर्वाच्या बाबांना एक प्रश्न विचारलेला असतो की अपूर्वाने कधी तुमच्याशी हट्ट धरलाय का? तेव्हा अपूर्वा हसत नाही बोलते, मी कधीच हट्ट केलं नाही। यानंतर मग अपूर्वाचे बाबा बोलतात की तुमच्या ठिपक्यांची रांगोळीचे एपिसोड कमी पडतील, इतक्या वेळा तू हट्ट केलायस। आणि पुढे बोलताना दिसतंय, मी ज्ञानदा म्हणजेच अपूर्वासाठी 2 पेन आणलेले होते, परंतु तिला चायना पेन हवे होते। जर तुम्ही मला पेन आणून दिला नाही तर तुम्ही माझे बाबा नाही, असं ती बोलायची। त्यामुळे नाईलाजाने मला परत ते पेन करावे लागले आणि चायना पेन आणावे लागला। आणि पुढे आपल्याला बोलताना दिसतात की अपूर्वाची अजून एक गोष्ट म्हणजे लहानपणी जेव्हा जेव्हा तिला लागायचं खर्चटायचं, तेव्हा ती जोपर्यंत मी घरी येत नाही तोपर्यंत वाट पाहायची आणि मला दाखवायची। आणि ती जखम अशी असायची की भिंगांनी काय दुर्बिणी सुद्धा दिसणार नाही। छोट्याशा गोष्टीसाठी मोठा भाऊ करायची। यानंतर अजूनही बरंच काही सांगताना दिसतात, परंतु अपूर्वा बाबा बस झालं बोलून बाबांना थांबवतात। पण खरंच अपूर्वा लहानपणी अशी होती हे ऐकून खरंच खूप छान वाटलं। संपूर्ण मुलाखत तुम्हाला अल्ट्रा मराठी बज या YouTube चॅनलला पाहायला मिळेल, नक्की बघा।